का त्या माझ्या बरोबर अशा का वागायलंय? ए कृष्णे, तुझं काय बी चुकलेलं नाही. आणि या समध्या गोष्टी इतक्या लवकर तुझ्या ध्यानात आल्या हे चांगलंच झालं म्हणायचं की. पण ही अशी माणसं बी असतात जगात. या वयस बसा निवांत बोलूया. काय म्हणत होतात तुम्ही? अहो हे काही आपल्या पोटच्या पोराच्या सुखाचा इस्कोट करायचा सपान बघायला हो. दुनियेत अशी माणसं असतात यावर विश्वासच बसत नाही. बरीच असतात. तुमच्या आत्ता ध्यानात येत आहे कृष्णे, ही लढाई मोठी आहे बरं, आणि जोखमीची बी आहे. कारण तुला ही लढाई लढायची आहे. या अशा ताकदीचा शक्तीचा वापर करून अन्याय अनकट कारस्थान करणाऱ्या माणसांच्या विरोधात उभं राहण्याची धमक हिम्मत तुझ्यात आहे. हे मी कधीच ओळखलं होतं, म्हणून तर एवढा आटापिटा करून तुला सून करून घेतली नव्हे. कधीच ओळखलं होतं. या बाळजाला जर कोणी शह देऊ शकत असेल तर ती तू कृष्णा तूच आहेस. पण मला एक कळत नाही, तुझ्यात आणि गौतम हिच्यात नेमकं घडलं तरी काय? म्हणजे जिच्या संकट आयुष्य काढायचा विचार केला होतास आणि एक आहे की तिला आयुष्यातनं पुसूनच टाकलंस. दुष्यंत, तू आनंदी असल्याचं नाटक तर करत नाहीस ना? आई असं काही नाहीये. आणि मी म्हणालो ना तुला, मला मला नकोय तिचा विषय. गौतम इज माय पास्ट आणि ती कायम पास्टच राहील. अरे पण आई आला दवाखाना. बस मी डॉक्टरांना भेटून आलो. हा तवा या अशा छोट्या मोठ्या दुःखांनी हे असं हालून जायचं नाही. त्रास होईल नाही म्हणत नाही मी, पर त्या त्रासातून नवीन शक्ती मिळवायची, लढायची. अगं कारण मुळात तू लई म्हणजे लईच हिमतीची आहेस. आज पतूरच्या आयुष्यात एवढ्या संकटांना तोंड देत आलीस होय ना व. आणि त्या बाळजाला म्या आतून बाहेरून ओळखतो. अत्यंत पातळ यंत्री आणि कपटी बाई आहे ती, आणि खुनशी. म्हणजे चुकून एखाद्याचं नख जरी आपल्याला लागलं तर तरी त्यासनी पार रक्तबंबाळ करून टाकण्याची वृत्ती आहे तिची. आणि आता ती तुझ्या विरोधात उठलीये. घाबरवत नाहीये, कल्पना देऊन ठेवतोय. तुला या घरातून आणि दुष्यंताच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी, तुला तुझ्या आयुष्यातून पार उठवण्यासाठी ती बाई कोणत्या बी थराला जाऊ शकते. ती काय काय करू शकते त्या गोष्टींचा तुझ्या माझ्यासारखी माणसं नुसता विचार बी करू शकत नाहीत पटकन. तवा डोळे आणि कान यापुढे सतत उघडे ठेवूनच वावरायचं. समजलं? थोरले सरकार, आता काय बी होऊ देत, ना म्या हे घर सोडणार, ना दुष्यंत सरकारांशी असलेले नातं कोणाला मोडू देणार. ऑफिस मधून पुण्यात जिथं राहत होती तिथला बी पत्ता मिळवला, पण आता ती तिथं बी राहत नाही. आमच्या चौकशीत कळालंय तिनं पुन्हा कवाच सोडलं या. ऐक दिगंबरराव, मी करते तुम्हाला परत फोन. हा तू बाहेर काय करतेस इथे? पायाला तुझ्या लागलंय ना? ओ हाय, अरे ते एक पोरग गाडी खाली येत होतं म्हणून पळत आले होते वाचवायला त्याला. स्वतःच्या पायाला लागलंय, स्वतःचा पाय दुखतोय, तरी समाजसेवा करायचीच आहे तुला. चल बस तिकडे आतमध्ये, डॉक्टरांनी बोलवलंय. चल चल ये. हा दुष्यंत सरकार, बाळजाबाई ठीक आहेत ना व? हा ठीक आहे. ऐक ना, आय एम रिअली सॉरी यार कृष्णा. जेवायला जायचा प्लॅन केला मी, पण आता घरी पोहोचेपर्यंतच रात्र होईल असं वाटतंय. फसला प्लॅन सगळा. अहो तुम्ही सारी कशापायी बोलायला आहेत? बाळजाबाईंची तब्येत जास्त महत्वाची आहे, तुम्ही तिकडे लक्ष द्या. जेवायला काय नंतर बी जाता येईलच की. बरं तुम्ही निघालात का दवाखान्यातून? डॉक्टर काय म्हणले? काळजी करण्यासारखं काय? नाही, जनरल मुरगळला असेल म्हटले. पाय एवढं सिरियस काही नाही. ठीक आहे, निघतोय मग आता. 1-1.5 तासात पोहोचू घरी मी बी. बर या. थोडक्यात निभावलं. मला तर टेन्शन आलं होतं फ्रॅक्चर पिक्चर आहे की काय. मी बोलले होते ना, काय बी झालं नसेल, बाम लावला की पाय ठीक होईल. पण तुलाच लई काळजी वाटत होती ना. अगं वाटणारच नाही, तुला त्रासच एवढा होत होता. आणि हे बघ,
घरी बसून काळजी वाटण्यापेक्षा एकदा डॉक्टरला भेटून सगळं क्लिअर करून घेणं कधीच. दुष्यंत ताण लागले रे. हाय का पाणी? गाडीत तर नाहीये पाणी. तुला नारळ पाणी चालेल का? जस्ट पास झालंय. होय चालेल.